तर नाही. बघा, तुमच्यासाठी मला केलं आणि तुम्ही जर नेलं तर माझ्या काय बापाचं गेलं? काय सांगा महिला मंडळी, सांगा. तुमच्यासाठी मला केलं आणि तुम्ही जर नेलं तर माझ्या काय बापाचं गेलं? काय बघा, ते बुजगावणं असताना शेतामधलं बुजगावणं, ते त्या चोरांना काय म्हणतो, तुमच्यासाठी मला केलं बरं का, आणि सगळं शेतच खुडून नेलं तर माझ्या काय बापाचं गेलं? नाही का? देत असेल तर आणू नको, देत असेल तर आणू नको, आणि नसेल देत तर घेऊन ये. काय देत असेल तर आणू नको आणि नसेल देत तर घेऊन ये. काय बघा, ते शेतामध्ये फळी दिली जाते ना, फळी, शेतामध्ये फळी देतात ना, ते ढेकळं लोड म्हणतात त्याला. मग तो जर त्याच्या शेतामध्ये फळी जर देत असेल तर मग आणू नको, नसेल देत म्हणजे फळी रिकामी असेल तर घेऊन ये. आणताना काळा, वापरताना लाल आणि फेकताना ढवळा. काय आणताना काळा, वापरताना लाल आणि फेकताना ढवळा, कोळसा. बरोबर आहे का नाही? याचे शब्द कळतो, अर्थ कळतो, परंतु त्याचा भावार्थ कळत नाही. तसं संत महात्मे सुद्धा त्यांचे जे शब्द आहेत ते बोलतात, परंतु बोलत असताना त्याचा भावार्थ आपल्या लक्षात येत नाही. पहा, न बोलोनी मुखे बोलतात, असंच एक प्रमाण आहे. बोल आबोलने बोले बाहेर आत निजेले, कैसे घरात घरकुल केले, नेनो अंधारणा उजेडले गा. हे सगळं पुढे सजनो संत महात्म्यांना बोलण्याची इच्छा नाही, परंतु मात्र जगतासाठी संवाद. खूप रघुगण राजाचं एक सुंदर उदाहरण आहे त्या ठिकाणी, पण आपल्याकडे वेळ या ठिकाणी संपलेली आहे. म्हणून संत महात्मे जरी बाहेर बोलताना दिसत असले तरी परंतु बाहेरच्या बोलण्याचा परिणाम त्यांच्या अंतःकरणावरती होत नाहीत. तुम्ही आम्ही सामान्य गोष्टीत रममाण होतो, पण संत महात्मे सामान्य गोष्टीत रममाण होत नाहीत. फक्त निमित्त मात्र म्हणून ते फक्त बोलत असतात, परंतु आतमधली असणारी त्यांची जी स्थिती आहे तिला मात्र कुठल्याही प्रकारचे ठेच पोहोचत नाहीत. न बोलोनी मुखे बोलतात. या संतांच्या बाबतीमध्ये अभेदुनी भेद राखीला अंगी, वाढावया जगी प्रेम सुख. याच्यामध्ये जीव जीवाचा भेद, जीव जडाचा भेद, जड जडाचा, जड ईश्वराचा, असे 5 प्रकारचे भेद जगतामध्ये आहेत. भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम, अद्वैतादपि सुंदरम. भक्ती करता कल्पिलेलं द्वैत म्हणजे भेद, हा अद्वैत स्थितीपेक्षा सुद्धा श्रेष्ठ असतो. सगळ्या गोष्टीचं चिंतन करत नाहीत. अभेदुनी भेद राखीला अंगी, कशासाठी? वाढावया जगी प्रेम सुख. जगतामध्ये एक विषय सुख आहे, एक ब्रह्मसुख आहे, त्याच्या पुढे प्रेम सुख आहे. वाढावया जगी प्रेम सुख. की प्रेम सुखाची साधना देत असताना लावणी मृदंग श्रुती टाळघोष, टाळ घोळ कथा प्रेमाचा सुकाळ. मूढ लोक पाळ तरावया. महाराज, हे तुमचं बोलणं आम्हाला पटत नाही. तुकोबरा म्हणतात, तुम्हाला जरी पटत नाही, तुका म्हणे हे तो आहे तया ठावी, तीही एका व्हावे जाणे त्याला. तुम्हाला जरी कळत नसेल तर ज्यांनी देवाला जाणलं आणि ज्यांनी संतांना जाणलं, ज्यांनी देवाला जाणलं आणि ज्यांनी भक्तांना जाणलं, हा त्यांचा विषय आहे. तुका म्हणे हे तो आहे तया ठावी, तीही एका भावे जाणे त्याला. काही गोष्टी कालांतरगम्य, काही गोष्टी देशांतरगम्य आणि काही गोष्टी अवस्थांतरगम्य. कालांतरगम्य बघा, वसंत ऋतूचं आगमन झालं की झाडांना नवी पालवी फुटते, त्याच्यासाठी वसंत ऋतू येऊ ठेवा लागेल त्या ठिकाणी. याला कालांतरगम्य म्हणतात. हिमालय कसा सुंदर आहे याच्यासाठी तुम्हाला बाबा अमरनाथला जावं लागेल, याच्यासाठी तुम्हाला हिमालयात जावं लागेल, याच्यासाठी केदारनाथला जावं लागेल, तेव्हा हिमालयाची असणारी सुंदरता तुम्हाला कळेल. याला देशांतरगम्य अवस्था म्हणतात. या अभंगामध्ये असणारी स्थिती याला अवस्थांतरगम्य म्हणतात. वारकरी संप्रदायाची साधना आपल्या जीवनामध्ये करा, नामस्मरण करा, भक्ती करा. आणि उद्या कोणती एकादशी आहे? निर्लज्जा, आपलं निर्जला नाही का? ही एकादशी सुद्धा करावी लागेल बरं का. एका महाराजांच्या मुखातून ऐकलं, उपवास धरणारे निवळ मूर्ख आहे बरं का. उपवास धरणारे निवळ मूर्ख आहे. काय आज या व्यासपीठावरून, काय या गादीवरून लोक बोलतायत त्या ठिकाणी. अरे तुकोबरा, 15 दिवसा एक एकादशी, कार्य न करशी व्रतसार, काय तुझा जीव जातो एका दिवशी. फराळाच्या मिसे धनी दिसे सजनो. उपवास अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. याच्यामध्ये शारीरिक तपाचा हा प्रकार आहे. म्हणून काही लोक जरी तुमचे असा बुद्धिभेद करत असेल, त्या मागे लागू नका. ते म्हणतात उप म्हणजे जवळ वास, वसवस्ती वास करणे, देवाच्या जवळ वास करणे, याला उपवास म्हणतात. मग उपवास धरणारे बावळटे, उपवास राहणारे बावळटे. नाही नाही नाही, ध्यानात ठेवा.
चुकीचं मार्गदर्शन करू नका बाबांनो समाजाला. अरे हा शारीरिक तपाचा प्रकार आहे, देवासाठी केलेली ही साधना आहे. म्हणून उद्या सर्वांनी निर्जला एकादशी धरायची. निर्जला म्हणजे काय? पाणी सुद्धा प्यायचं नाही. किती जण धरणार? किती जण धरणार? वा वा वा. किती जण धरणार? 3. हा 3 4 बाकीचे उपवासी. रामरट्टा चालू द्यायचं त्या ठिकाणी. बघा ध्यानात ठेवा, एक दिवस उपवास केल्यानं मनुष्य मरत नाही. त्या ठिकाणी भीमदादा खूप खायला लागायचं आणि मग ते भीमदादांनी देवाला सांगितलं, देवा मला काही उपवास निघत नाहीत, मला काही उपवास निघत नाहीत. मग भगवंताला सांगितलं, भीमा एक कर, वर्षभरामध्ये तू कोणती असणाऱ्या 24 एकादशीपैकी 23 धरू नको, फक्त एक एकादशी धर. म्हटले कोणती? निर्जला एकादशी. वर्षभरामध्ये जर उद्याची एकादशी जर धरली, बिना म्हणजे तिथं पाणी पण घ्यायचं नाही, तर त्या व्यक्तीला 24 एकादशीचं पुण्य एकाच एकादशीत मिळतं. अशी उद्याची एकादशी बरं का, तिचं नाव आहे निर्जला एकादशी. म्हणून पाणी सुद्धा न पिताना. आणि हे तुम्हाला सांगतो असं नाही बरं का, मध्यंतरी थोडंसं 1-2 एकादशी माझ्या पण त्या ठिकाणी मला पाणी प्यावं लागलं. पण उद्या निर्जला एकादशी आहे. उद्या सकाळपासून तर परवाच्या दिवशी सकाळपर्यंत 24 तास आम्ही पाण्याचा थेंब त्या ठिकाणी घेत नाहीत. मीच नाही, आळंदीमध्ये असे मोठे कदम माऊली आहेत त्या ठिकाणी. त्याच्यानंतर आमचे माणिक महाराज शास्त्री बाबा आहेत त्या ठिकाणी. पाण्याचा थेंब सुद्धा मी पाहिलेलं बरं का, इतर पण भरपूर महाराज मंडळी त्या ठिकाणी पाण्याचा थेंब सुद्धा त्या ठिकाणी घेत नाहीत. आपण निदान नाही पाण्याचा थेंब निदान, परंतु दुधावर करता आली तर खरा, नाही जमलं तर मग फळं. त्याच्या पुढं फलार हा शब्द चुकीचा आहे, त्या ठिकाणी फराळ हा शब्द चुकीचा आहे. किमान फळं खाऊन का होईना ही एकादशी करत जा. उद्याची निर्जला एकादशी 3-4 जण या ठिकाणी करणार आहेत. तुम्हाला खूप खूप धन्यवाद. पण हे ऐकल्यानंतर अजून कोणाला प्रेरणा झाली, सर तू वरती बोट करा निदान. करू बाबा, आम्ही पण करू. अरे प्रयत्न तर करा, मी कुठं पाहायला येणार आहे त्या ठिकाणी, नाही का? असो, उद्याची एकादशी करा. 24 एकादशीचं पुण्य तुमच्या पदार्थ पडेल, ते पडो. ज्ञानेश्वर सेवा परमात्मा चरणांमध्ये समर्पित करतो. सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. बोलण्याच्या ओघामध्ये 15 मिनिटं तुमचे या ठिकाणी जास्त घेतले, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि आजच्या या सेवेला पूर्णविराम. रामकृष्ण.